नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. 2024 मध्ये लोकसभा निवडणुका झाल्या तेव्हा भाजपचा आलेख एकदम खाली आला. 400 पारचा नारा पक्षाने दिला होता आणि जेमतेम 240 जागा पक्षाच्या पारड्यात पडल्या. एक प्रकारे तो पराभवच होता. नरेंद्र मोदी जे स्वतः पंतप्रधान त्यांच्या वाराणसी मतदारसंघातही त्यांना जेमतेम 1.5-2 लाखाचं लीड मिळालं. त्यानंतर भारतीय जनता पक्षाची उतरण सुरू होईल, एक घसरण सुरू होईल असं सर्वत्र बोललं जात होतं. मात्र जे अनेकदा आपण आपल्या व्हिडिओतनं सुद्धा म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे किंवा सध्याचं त्यांचं नेतृत्व मोदी, शहा, त्यांचे सगळे सहकारी, हे नेतृत्व असं आहे की ते चुकांमध्ये सुधारणा करत जातात, आपल्या चुका समजून घेतात, त्यात बदल करतात आणि त्यानुसार पुढची खेळी खेळतात. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर पिच जे खेळपट्टी असते त्याचा नीट अभ्यास करून ते स्ट्रॅटेजी आखतात आणि तसंच आपल्याला प्रत्येक पुढच्या राज्यांच्या निवडणुकात पाहता आलं आणि भारतीय जनता पक्षाने 24 नंतर एक विजयाची मालिका महाराष्ट्रापासून सुरू केली. हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, या पद्धतीने ती सुरू होती. बिहार असेल, ती खंडित होईल बंगालमध्ये असं अनेक राजकीय पंडितांना वाटत होतं. मलाही व्यक्तिगत असं वाटत होतं की चुरशीची लढाई होईल, मालिका खंडित होईल असं वाटत नव्हतं, पण चुरशीची लढाई होईल आणि त्या लढाईमध्ये ममता बॅनर्जी थोड्याफार फरकाने का होईना बाजी मारतील असं वाटत होतं. हे वाटण्याचं कारण म्हणजे तिथे फिरणारे जे अनेक पत्रकार होते आणि विविध जे पोल येत होते, ओपिनियन पोल म्हणा किंवा एक्झिट पोल म्हणा, त्यात असं दाखवलं जात होतं आणि ते म्हणजे त्याचा डेटाही तसं सांगत होता की तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये 10% मतांचा फरक आहे आणि 10%चं गॅप ही पार करणं हे कोणत्याही लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत फार कठीण असतं आणि अशी झेप घेणं हे फक्त आजपर्यंत 1-2 वेळात शक्य झालेलं आहे. ती झेप यावेळी भारतीय जनता पक्ष घेऊ शकेल का, याबद्दल ही एक शंका होती. मुस्लिम मतांचं जे ध्रुवीकरण ममता बॅनर्जींच्या बाजूने होतं ते कायम राहील, त्यामुळे 90 जागा तर त्यांच्या नक्की आहेत हे धरलं जात होतं. गेल्या 5 वर्षात ज्या 21 पोटनिवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आणि तृणमूल काँग्रेस कायम विजयी झालं, हा एक मुद्दा होता आणि त्याच्यात 2 ठिकाणी तर भारतीय जनता पक्ष 3ऱ्या स्थानावर फेकला गेला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला तिथे आपली मुळं रुजवता येत नाही आहेत असं एक चित्र सर्वत्र होतं आणि SIRमुळे जे एक अस्वस्थता होती तीही सांगितली जात होती. त्याच वेळे काही जण मात्र एका प्रमुख गोष्टीकडे लक्ष वेधत होते आणि ते म्हणजे ममता बॅनर्जींच्या कारभाराबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी. विशेषतः ममता बॅनर्जींचं जे संघटना होत्या त्यातले कार्यकर्ते होते, ज्याला आपण केडर म्हणतो, त्या केडरची जी मनमानी गावातल्या शहरातल्या लोकांना रोज अनुभवास येत होती, हा एक प्रश्न ममता बॅनर्जींच्या विरोधात जाणारा होता. महिलांवर अत्याचाराच्या काही घटना वाढल्या होत्या, तो एक प्रश्न होता. परंतु ममता बॅनर्जी सुद्धा बऱ्यापैकी कल्याणकारी सरकार चालवत होत्या. महिलांना 1,500 रुपये तिथे मिळत होते जसे महाराष्ट्रात मिळतात आणि त्या स्वतः महिला आहेत, फायटर आहेत, साधारण अगदी साध्या राहतात. त्यांचा स्वतःचा बंगला नाही, स्वतःची गाडी नाही. मला वाटतं 15 ते 20 लाखाची मालमत्ता फक्त त्यांनी दाखवलेली आहे. या सगळ्या प्रतिमेमुळे ममता बॅनर्जी या नरेंद्र मोदींना जोरदार टक्कर देतील आणि बंगालचा गड शाबूत राखतील असं वाटत होतं. डेटा तसं सांगत होता. पण त्याच वेळे आपण असंही म्हटलं होतं की डेटा काही सांगत असला तरी जेव्हा जनतेचं मन बदलतं आणि जनता ठरवते की नाही आम्हाला हे सरकार बदलायचं आहे, तर मात्र तिथे कुठलंही स्टॅटिस्टिक, कुठलाही पूर्वेतिहास म्हणजे आधी असं घडलं म्हणून आत्ता असं घडेल असं सांगता येत नाही. याची 2 मोठी उदाहरणं म्हणजे 77 मध्ये इंदिरा गांधींचा पराभव हा कोणाला अपेक्षित नव्हता. 80 मध्ये इंदिरा गांधींचं पुनरागमन कोणाला अपेक्षित नव्हतं. 84 मध्ये राजीव गांधींचा प्रचंड मोठा विजय, 400च्या वर काँग्रेसला लोकसभेत जागा मिळणं हेही अपेक्षित नव्हतं. तर अशा घटना अनपेक्षित घडतात, ज्याला स्टॅटिस्टिकल याच्यात किंवा याला ब्लॅक स्वान इव्हेंट असं म्हणतात. म्हणजे बदकं कायम आपल्याला पांढरी दिसतात, पण एखादं काळं बदक मध्ये आलं तर सगळी बदकं पांढरे असतात, हा निष्कर्ष आपल्याला बाजूला ठेवायला लागतो.
जे जे शेअर मार्केट आणि याच्यात काम करतात त्यांना हे ब्लॅक स्वान इव्हेंटबद्दल ते नेहमी बोलतात. तसं काहीसं बंगालमध्ये झालं असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे पोल पंडितांना ते नीट पकडता आलं नाही. पण एक गोष्ट मात्र आपण पोल पंडितांच्या बाजूनेही सांगितली पाहिजे, की एक्झिट पोलचे आकडे जरा चुकले असले तरी बहुतेक सर्व एक्झिट पोलनी 2 वगळता बंगालमधले वारे फिरलेले आहेत, ममता बॅनर्जींच्या विरोधात जाणार आहेत, हे मात्र दाखवलेलं होतं. अनेक विद्वान पत्रकारांच्या मात्र ते लक्षात आलं नव्हतं. का आलं नव्हतं हा आत्ताचा आपला विषय नाही. पण त्यामुळे आपलं प्रेडिक्शन असं होतं, की ही चुरशीची लढत होईल. तशी ती झालेली नाही. ती एकतर्फी बऱ्यापैकी झालेली आहे आणि त्याच्यात जे मुख्य मुद्दे ठरलेले आहेत, जे आपण आपल्याही व्हिडिओत म्हटलेलं होतं, ते म्हणजे भय आणि भरोसा. ममता बॅनर्जींच्या कारभाराची दहशत या विरोधात ममता बॅनर्जींच्या विरोधात नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर लोकांनी दाखवलेला भरोसा यामध्ये एक झुंज होईल आणि त्याच्यात जो कोण विजयी ठरेल त्याच्याकडे सत्ता येईल असं आपण थोडंफार प्रेडिक्ट केलेलं होतं. तसंच घडलेलं दिसतंय की एका बाजूला भय आणि दुसऱ्या बाजूला भरोसा. नरेंद्र मोदी आणि त्यांची भाषणं, नरेंद्र मोदी मी एक सिम्बॉलिक धरतोय, नरेंद्र मोदी म्हणजे त्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि ते सर्व आले, यांच्यावर तेथील जनतेने अधिक भरोसा टाकला. आणि तो कशासाठी टाकला तर दुसरा एक त्यातला महत्त्वाचा धागा जो आपल्याला सुस्पष्टपणे दिसतो तो म्हणजे हिंदुत्वाचं. आक्रमक हिंदुत्वापेक्षा ज्याला आपण म्हणजे ॲग्रेसिव्ह न म्हणता ज्याला आपण ॲसर्टिव्ह हिंदुत्व म्हणू, असं हिंदुत्व तिथे कामाला आलं. एक पहिल्यापासून थिअरी होती ज्याच्यावर माझाही विश्वास होता की बंगालमधलं हिंदुत्व हे वेगळं आहे, ते राम जन्मभूमीचं हिंदुत्व नाही. इवन बंगालमध्ये कालीमाता ही जास्त पूजली जाते. बंगालमध्ये काशी विश्वेश्वर, काशी कॉरिडॉरला जास्त महत्त्व आहे अयोध्येपेक्षा. ही सांस्कृतिक त्याची परंपरा आहे. परंतु भारतीय जनता पक्षाने यावेळे ॲग्रेसिव्ह हिंदुत्व न करता ॲसर्टिव्ह हिंदुत्व केलं आणि त्या ॲसर्टिव्ह हिंदुत्वाचा, मला ॲसर्टिव्हला याला आता चांगला मराठी प्रतिशब्द आठवत नाही आहे, ॲसर्टिव्ह हिंदुत्वाचा प्रभाव आपल्याला बंगालमधल्या सर्व महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघात दिसतो. अर्थात हे प्राथमिक निरीक्षण आहे, आत्ताचं. अजूनही निकाल येत आहेत आणि अजूनही निकालांचं विश्लेषण पुढच्या 2-3 दिवसात होईल. पण एक साधी सरळ गोष्ट नकाशातनं अशी दिसते की बांगलादेशाच्या सीमेला लागून असलेल्या बहुतेक सर्व मतदारसंघात आणि बिहार ओरिसाला लागून असलेल्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला चांगला विजय मिळालेला आहे. ह्याचं म्हणजे एक विश्लेषण असं करता येईल किंवा केलंही जात आहे की बांगलादेशात गेल्या 2 वर्षात ज्या काही घटना घडल्या, जमाते इस्लामीचा तिथला प्रभाव, तिथल्या निवडणुकात किंवा तिथल्या आधीच्या सरकारने, आत्ताचं सरकार भारताबरोबर बऱ्यापैकी जुळवून घेत आहे, पण आधीच्या सरकारने जे इस्लामिक आक्रमक धोरण तिथे अवलंबलं होतं त्याचा कुठेतरी प्रतिध्वनी हा हिंदू मतदारांमध्ये उठायला लागला की आपल्या अस्तित्वाची ही लढाई आहे की काय, असं कुठेतरी वाटायला लागलं. आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण हा बंगालमध्ये एक महत्त्वाचा भाग ठरला. आणि भारतीय जनता पक्ष जे अनेक वर्ष धडपड करत आहे की हिंदू मतांचं असं ध्रुवीकरण करायचं, जे आपणही याबद्दल आधी बोललेलो आहोत की 50% जास्त हिंदू मतं फक्त भारतीय जनता पक्षालाच मिळाली पाहिजे, तर आपण कायम या देशावर राज्य करू शकतो. तशा पद्धतीचं ध्रुवीकरण करण्यात बंगालमध्ये तरी ते यशस्वी झालेले दिसतात. आपण एक व्हिडिओ केला होता, कदाचित तुम्हाला लिंकमध्ये तो बघताही येईल. त्याच्यात आपण दाखवलं होतं की जिथे 75% किंवा त्याहून कमी हिंदू आहेत अशा मतदारसंघात नेहमी ममता बॅनर्जी बाजी मारत आहेत. त्यांच्या आधी डावे पक्ष बाजी मारत होते. पण जिथे हिंदूंचं संख्या ही 80%च्या वर जाते तिथे मात्र भारतीय जनता पक्षाने कायम बाजी मारलेली आहे गेल्या 2 निवडणुकात. त्याचा आपण डेटाही दिला होता. यावेळे असं दिसतंय की 75% किंवा त्याहून कमी हिंदू मतदार ज्या मतदारसंघात आहेत तेथील हिंदूंनी सुद्धा त्यातल्या 60 ते 70% हिंदूंनी भारतीय जनता पक्षाच्या बाजून मतदान केलं. त्यामुळे ममता बॅनर्जींचं एक जे समीकरण होतं की आपल्याला 30% मुस्लिम मतं 100% आहेत, त्याला 10% महिला मतं जोडायची आणि 10% हिंदू मतं घ्यायची, असं करून आपण 45 ते 50% पोचायचं, हे समीकरण भारतीय जनता पक्षाने बिघडवलं. महिला अत्याचाराच्या घटना किंवा अँटी इन्कम्बन्सी यातनं 10%तली महिला मतं कमी केली
आणि हिंदूंची मतंसुद्धा ममता बॅनर्जींकडनं आपल्याकडे घेतली, असं सर्वसाधारण आत्ताच्या घडीला या निकालाचं विश्लेषण आपल्याला करता येतं. आणि हे ममता बॅनर्जींना कुठेतरी जुळवता आलं नाही. कारण त्यांचे 45 त्या बदलत चालल्या होत्या, 100% बदलत चालल्या होत्या. म्हणजे आपल्याला जर का लक्षात असेल तर एक 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी त्यांच्या सभेत जय श्रीराम अशी घोषणा दिली. त्या माणसावर त्या आक्रमकपणे चालून गेल्या होत्या की ही घोषणा आमच्याकडे चालणार नाही. त्या ममता बॅनर्जी, कारण आमचं बंगालचं हिंदुत्व वेगळं आहे, ते कालीमातेचं आहे, ते रामाचं नाही, इथपर्यंत त्या सांगत होत्या. त्या ममता बॅनर्जी यावेळे रामनवमीला उत्सवांना मदत करत होत्या. TMCकडनं मदत दिली जात होती. किंवा जगन्नाथपुरीचं जे देऊळ आहे त्याचं एक प्रतिकृती रिप्लिका ही मोठ्या प्रमाणात बंगालमध्ये उभी करतायत. कारण ओरिसा बंगाल यांचं सांस्कृतिक संबंध खूप जोडलेले आहे. आणि हे लक्षात घेऊनच भारतीय जनता पक्षाने सगळी स्ट्रॅटेजी आखली. त्याचा तपशील आपल्याला पुढे हळूहळू बघता येईल. पण धर्मेंद्र प्रधान हे जे भारतीय जनता पक्षाचं सुकाणू हाकत होते ते, आणि भूपेंद्र यादव हे, धर्मेंद्र प्रधान ओरिसाचे आहेत. ओरिसामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सत्ता भारतीय जनता पक्षाकडे आणली, पटनाईक यांची वर्षानुवर्षाची सत्ता बाजूला उलथवून टाकून, तोच प्रकार त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केला. आणि याचं व्यवस्थित रीडिंग कदाचित अनेकांना करता आलं नाही. त्याच्यात पत्रकार आहेत, त्याच्यात पोलस्टार आहेत, त्याच्यात अनेक जण आहेत. परंतु जेव्हा प्रदीप गुप्ता यांनी म्हटलं होतं की अनेक मतदार आम्ही कोणाच्या बाजूने मतदान करतोय सांगायलाच तयार नाही. त्याच्या आधी यशवंत देशमुख म्हणाले होते की 60% मतदान मौन बाळगून आहेत. तेव्हाच लक्षात येत होतं की भय हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. त्या भय या फॅक्टरला तुम्ही जर का नरेंद्र मोदींच्या सभा बघाल तर त्यांनी सर्वत्र असं सांगितलं की माझ्यावर भरोसा ठेवा, माझी गॅरंटी आहे, ते गॅरंटी हा शब्द वापरतात. तो भरोसा महिलांना किंवा हिंदू मतांना अधिक आश्वासक वाटला आणि ही मतं फिरली. आणि त्याच्यात अर्थात संघटनेचं काम, अनेक गोष्टी आहेत. असं काही एका फॅक्टरवर कुठली निवडणूक फिरत नाही. पण ज्याला आपण महत्त्वाचा प्रॉमिनंट फॅक्टर म्हणतो तो हा घडलेला आत्ता आपल्याला दिसतो. याचा अधिक विश्लेषण पुढे अनेक दिवसात त्याचा तपशील प्रत्येक मतदारसंघाचा येत जाईल आणि त्यानुसार आपल्याला अधिक विश्लेषणही त्याचं समजून घेता येईल. बंगालप्रमाणे बंगालचा धक्कादायक म्हणण्यापेक्षा म्हणजे पराभव इतक्या मोठ्या फरकाने ममता बॅनर्जींचा होईल. म्हणजे मागच्या वेळे भारतीय जनता पक्षाला जितक्या जागा मिळाल्या होत्या जवळपास तितक्याच जागा ममता बॅनर्जींना मिळणार आहेत. आणि मागच्या वेळे ममता बॅनर्जींना जितका मिळाल्या जवळपास तितक्याच जागा भारतीय जनता पक्षाला मिळणार आहेत. थोड्या पुढे मागे होतील. इतका उलटफेर हा बंगालमध्ये अपेक्षित नव्हता, अनेकांना अपेक्षित नव्हता. मात्र जनतेला अपेक्षित होता. किंबहुना जनतेने मतपेटीतनं तो दाखवून दिला. असाच प्रकार कुठेसा तामिळनाडूत झाला आहे. मात्र तामिळनाडूमध्ये पहिल्यांदा जे आपण आधीच्याही व्हिडिओत म्हटलं होतं की तामिळनाडूमध्ये द्रविड किंवा द्रविड पॉलिटिक्स म्हणू आपण, द्रविड राजकारण ह्याची जी एक सद्दी होती ती अचानकपणे संपलेली आहे. आणि ती संपलेली आहे ती कुठल्या राष्ट्रीय पक्षाकडनं नाही, ना काँग्रेसकडनं ना भारतीय जनता पक्षाकडनं. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोघांनाही धोबी पछाड दिलेली आहे. ती विजय नावाच्या एका नव्या प्लेयरने, विजय जोसेफ, ज्यांचा पक्ष TVK, आणि त्यांनी ज्या पद्धतीने कॅम्पेन केली किंवा त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना आकर्षित केलं, विशेषतः तरुण 35 ते 40 पर्यंतचे तरुण हे त्यांच्याकडे आकर्षिले गेले. आणि इथे आपल्याला कुठेतरी एक्झिट पोल कधीकधी बरोबरसुद्धा कसे ठरतात हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रदीप गुप्तानीच फक्त याबद्दलचं प्रेडिक्शन केलं होतं आणि ते जवळपास अचूक ठरलं. जवळपास अचूक म्हणजे 1-2 जागा कमी जास्त असतील, पण त्यांनी सांगितलं होतं की हा विजय हा किंग मेकर तरी होऊ शकतो किंवा किंग होऊ शकतो. त्याप्रमाणे आता दिसलेलं आहे ते किंग आहेत. आणि दोन्ही द्रविड पक्षांना त्यांनी झटका दिलेला आहे. त्यातले DMK, ज्याला स्टॅलिन सध्याचे मुख्यमंत्री, त्यांचाही पराभव चेन्नईमध्ये झालेला आहे. निदान आत्ताच्या तरी ट्रेंडसह त्यांचा पराभवच झालेला आहे. मुख्यमंत्र्याचा पराभव एक नुकता म्हणजे जो पहिल्यांदाच निवडणूक लढवायला आलेला पक्ष करतो, ही धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडलेली आहे. नाही तर साधारण बंगालमध्ये झालं होतं. मागच्या वेळे ममता बॅनर्जींचा पराभव झाला होता नंदीग्राममध्ये आणि त्या भवानीपूरमधनं आल्या होत्या. पण इथे स्टॅलिन यांचा इतका दबदबा असताना, द्रमुक पक्षाची खूप संघटना बांधणी उत्तम असताना
आणि अण्णा द्रमुक यांचं सुद्धा संघटनेचं जाळं चांगलं पसरलेलं असताना या दोन द्रविड पक्षांना एकदम नव्या चेहऱ्याने सत्तेवरनं दूर केलेलं आहे. आता त्यातल्या कुठल्या एखाद्या पक्षाशी किंवा काँग्रेसशी ते विजय जुळवून घेतील. त्यांना जुळवून घ्यावंच लागेल, कारण त्यांना स्वतःच्या जीवावर पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण त्यांना फार कमी जागांची गरज आहे आणि ते कुठूनही मिळवू शकतात. 10-12 जागा त्यांना मिळू शकतात. परंतु हा जो एक कल्चरल शॉक आहे तामिळनाडूला, हा अतिशय महत्त्वाचा आहे, की एक नवा चेहरा, फ्रेश चेहरा, ज्याला काहीही राजकारणाचा अनुभव नाही, परंतु गेली 20 वर्ष चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांनी सिस्टमॅटिक आपली कॉन्स्टिट्युन्सी तयार केली आणि त्यामागे त्याचे शिल्पकार म्हटले तर त्याचे वडील, ज्यांच्याबद्दल आपण बोललेलो आहोत पूर्वी, की ते स्वतः निर्माते आहेत, ते स्वतः दिग्दर्शकही आहेत आणि त्यांनी एखाद्या डायरेक्टरने जशी उत्तम स्क्रिप्ट लिहावी आणि ती यशस्वी करून दाखवावी, तशा पद्धतीने आपल्या मुलाच्या पॉलिटिकल करिअरची स्क्रिप्ट लिहिली आणि पहिल्याच झटक्यात त्याला मुख्यमंत्रीपदी नेऊन बसवला. म्हणजे नुसती एंट्री केली नाही, तर इतकी उत्तम एंट्री केली की मुख्यमंत्रीपद 5 वर्षासाठी मुलाच्या हातात आलं. अर्थात म्हणजे विजय यांची लोकप्रियता हाही त्याच्यात भाग आहे, त्यांचे फॅन क्लब हाही आहे, पण सूत्रधार जे होते ते मुख्यतः त्यांचे वडील चंद्रशेखरन, जे स्वतः निर्माते पण आहेत, जे लेखकही आहेत. विजय यांची आई ह्यासुद्धा कवयित्री आहेत किंवा पटकथाकार आहेत, त्यामुळे ते चित्रपटातलंच घराणं आहे. तामिळनाडूमध्ये चित्रपटाचा प्रभाव असतोच. जयललिता होत्या, त्याच्याआधी MGR होते, करुणानिधी होते. करुणानिधी अभिनेते नसले तरी चित्रपट व्यावसायिक होते, उत्तम पटकथाकार होते ते आणि यशस्वी पटकथा आणि गीतकार होते. त्यामुळे त्याला तशाच पद्धतीने आपले विजय आलेले असले तरी विजय यांनी मुख्यतः द्रमुककडनं द्रमुकच्या विरोधात असलेलं तामिळनाडूतलं राजकारण, ती मतं आपल्याकडे घेतली. अण्णा द्रमुककडनं महिलांची मतं घेतली, कारण अण्णा द्रमुक यांचा अण्णा द्रमुक पक्षाचा मुख्य बेस हा महिला मतदार होता. याचं कारण जयललिता 4 वेळा मुख्यमंत्री होत्या आणि त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने अण्णा द्रमुकची बांधणी केलेली होती. त्यातली महिला मतं विजय यांच्याकडे गेली. त्याशिवाय ते स्वतः ख्रिश्चन आहेत, त्यामुळे मायनॉरिटी मतं त्यांच्याकडे आली आणि दलित मतंही त्यांच्याकडे आली. त्यामुळे हा सगळ्याचं एक उत्तम कॉम्बिनेशन त्यांच्या बाजूने बनलं आणि ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं. त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, अगदी मर्यादित सभा घेतल्या, कोणालाही मुलाखती दिल्या नाहीत, आपला अजेंडा काय आहे सांगितला नाही. त्यांनी आपला काय जाहीरनामा वगैरे गाजावाजा करत जसं महाराष्ट्रात केलं जातं किंवा अन्य ठिकाणी केलं जातं तसं काहीही केलं नाही. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की मी बदल घडवून आणीन. कसा आणीन, काय करीन, माझ्याकडची योजना काय आहे, याच्याबद्दल काही म्हणजे काहीही ते बोलत नाही. आणि या सगळ्याला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यावरनं एक दिसतं की प्रस्थापित व्यवस्थेवर काही वेळेला लोक किती कंटाळलेले असतात. मी चिडलेले आहेत असं म्हणणार नाही, कारण द्रमुक दोन्ही पक्षांनाही काही वाईट जागा मिळाल्या तसं नाही, पण कंटाळलेले असतात. त्यांना खऱ्या अर्थाने बदल हवा असतो आणि असा बदल देणारा एक ताजातवाना चेहरा पुढे आला आणि तो जर का अभिनेता असेल असा, तर त्याच्या बाजूने जनता चटकन जाते. हे आत्ताच घडलं आहे असं नाही, MGR यांच्याबाबत तसंच घडलं होतं. केजरीवाल, अलीकडचं उदाहरण तर केजरीवाल यांचं, दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याबद्दल असं घडलं होतं. याच्यात फक्त पुढे दिसतं असं की हा जो ताजातवाना चेहरा पुढे येतो ना, तो नंतर इतक्या झपाट्याने प्रस्थापित होतो की तो अन्य जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याप्रमाणेच ते पक्षही वागायला लागतात आणि पुन्हा राजकीय व्यवस्था आहे तशीच राहते. त्याचा काही सर्वसामान्यांना खूप मोठा फायदा होतो असं दिसत नाही, असाही आत्तापर्यंतचा अनुभव आहे. पण लोकांना बदल हवा असतो आणि हे लोकांनाही, मला असं वाटतं, मतदारांना कदाचित मान्य असतं. ते फक्त काही गोष्टीची प्रस्थापितांना आठवण करून देतात की अजून तुमची सूत्र आमच्या हातात आहेत. तुम्ही जरी वर्षानुवर्ष कारभार करत असलात, तुमचे घराणे अण्णा द्रमुक, आपले द्रमुक पक्ष तर घराणंच चालवत होता, कारण स्टॅलिन होते आणि स्टॅलिनने आपला मुलगा उदयनिधी यालाच पुढे नेलेलं होतं. दुसरा भाग म्हणजे त्यांनी अतिशय कडवट टीका सनातन धर्मावर केलेली होती स्टॅलिन यांनी. विजय यांनी तसं काहीही केलं नाही. ते स्वतः ख्रिश्चन आहेत, ते स्वतः त्यांचे वडील तर कम्युनिस्ट विचारसरणीचे आहेत, पण त्यांनी कुठेही सनातन धर्म आणि याच्या विरोधात बोलले नाहीत. ते भाजपच्या विरोधात बोलले नाहीत, ते काँग्रेसच्या विरोधात बोलले नाहीत. त्यांनी कायम एक मॉडरेट स्वतःची छबी ठेवली आणि सिस्टीमच्या विरोधात मी उभा आहे, ती सिस्टीम मग कोणत्याही पक्षाची असो, अशा पद्धतीचं जे प्रोजेक्शन त्यांच्या वडिलांनी त्यांच्या चित्रपटातनं केलेलं होतं,
तेच त्यांनी वास्तवात आणून दाखवलं आणि मोठा विजय मिळवला. हे खूप इंटरेस्टिंग फिनॉमिना आहे. त्यामुळे हे दोन एक वेगळे आउटलायर म्हणतात तसे निकाल आलेले आहेत. जसं म्हटलं, बंगालमध्ये चुरशीची लढत होईल अशी अपेक्षा होती, तसं काही झालं नाही. वन साइडेड होत आहे आणि भाजपची सत्ता येते. आता आसामपासनं गुजरातपर्यंत महाराष्ट्रासह एक मोठा पट्टा हा पूर्ण भारतीय जनता पक्षाकडे आलेला आहे. आता त्या पक्षाला हा काऊ बेल्टमधला म्हणजे गायपट्ट्यातला पक्ष असं म्हणता येत नाही, कारण त्याच्यामध्ये आता विवेकानंदांचं आणि विवेकानंदांचा बंगाल पण आलेला आहे, रवींद्रनाथांचा बंगाल पण आलेला आहे, ज्याची आठवण करून देत होते सगळेजण की रवींद्रनाथ, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, योगी अरविंद, पंडित विद्यासागर यांचा बंगाल वेगळा आहे, तो भारतीय जनता पक्षाचा बंगाल नाही, असं सातत्याने सांगितलं जात होतं. ते आता खरं ठरलेलं नाही. तो बंगालसुद्धा भारतीय जनता पक्षाकडे आलेला आहे. आसाम भारतीय जनता पक्षाकडे आलेला आहे. तिथेही सरळ सरळ आपल्याला हिंदूंचं ध्रुवीकरण दिसतं. पण त्याच्या तपशिलात आपण नंतर जाऊ. आणि आपल्याला तिथपासनं म्हणजे आसाम, त्याला लागून असलेला बंगाल, त्याला लागून असलेला बिहार, त्याला लागून असलेला ओरिसाला लागून असलेला मध्य प्रदेश, छत्तीसगड, या सर्व पट्ट्यांमध्ये तिथपासनं ते महाराष्ट्र आणि गुजरात म्हणजे भारतीय बंगालच्या उपसागरापासून अरबी उपसागरापर्यंत इकडे संपूर्ण बंगाल आपले भारतीय जनता पक्षाकडे तो बंगाल आलेला आहे. असं गमतीने सकाळपासनं म्हटलं जात आहे की वंग हे भारतीय जनता पक्षाकडे आलं आहे आणि वामकडनं रामकडे बंगाल गेलेला आहे. पूर्वी तो वामकडे होता, तो आता पूर्णपणे रामकडे गेलेला आहे असंही म्हटलं जात आहे. त्यामुळे हा एक सांस्कृतिक बदल मोठ्या प्रमाणात आहे आणि याचा थेट परिणाम हा येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीवर होईल. काही प्रमाणात पंजाबमध्ये पण होईल. पंजाबचं एक पॉलिटिक्स आता राघव चड्ढा आल्यापासून वेगळ्या पद्धतीने बदलत आहे, परंतु मुख्यतः उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष अजून आत्मविश्वासाने सामोरा जाईल आणि पुढच्या लोकसभा निवडणुकीसाठी जो बंगालमध्ये पण फटका बसला होता मोदींना, तो बसू नये अशा पद्धतीने कारभार आता बंगालमध्ये केला जाईल. त्यामुळे या निवडणुकींचा परिणाम हा मुख्यतः लोकसभा निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला अद्याप तामिळनाडू, केरळ यामध्ये पाय रोवता आलेले नाहीत. तिथे अद्याप त्यांना बरीच मजल मारायची आहे. कदाचित अनेक पुढच्या 2-3 निवडणुका जाव्या लागतील, हेही यात दाखवलेलं आहे. मात्र कर्नाटक, दक्षिणेत कर्नाटक आणि उत्तरेत उत्तर प्रदेश या 2 निवडणुकांमध्ये आपला प्रभाव टाकण्या इतका आत्मविश्वास भारतीय जनता पक्षाला या निवडणुकांनी मिळवून दिलेला आहे. आणि काँग्रेसला समाधान एवढंच की केरळ चांगल्या मताने त्यांच्या हातात आलेला आहे, पण केरळचा तेवढा राष्ट्रीय प्रभाव, नॅशनल इन्फ्लुअन्स हा मर्यादित आहे, कारण ते राज्यच लहान आहे. पण तरीसुद्धा त्यांना पाय ठेवायला जागा मिळालेली आहे, मान वर करायला जागा मिळालेली आहे. बाकी ठिकाणी काँग्रेस काहीही करू शकलेली नाही. तर इंडिया आघाडीत आता पुढे काय होईल हे पुढच्या 8-10 दिवसात आपल्याला समजायला लागेल. भारतीय जनता पक्ष मात्र म्हणजे NDA हे अधिक स्ट्रॉंग होतील आणि मोदींच्या विरोधात जे जे उभे होते त्या सर्वांचा टप्प्याटप्प्याने पराभव करण्यात मोदी यशस्वी झालेत, एवढा प्राथमिक निष्कर्ष 100% आपल्याला आजच्या निकालातनं काढता येतो. धन्यवाद.